मुंबईमधील आझाद मैदानामध्ये मराठा आंदोलक जमायला सुरुवात झालेली आहे। जरांगे मुंबईमध्ये येण्याआधीच मराठा आंदोलक आझाद मैदानात दाखल झाले। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। आज संध्याकाळी जरांगे पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने आंदोलक आझाद मैदानावर धडकणार आहेत आणि त्यापूर्वी आंदोलक आझाद मैदानावर यायला सुरुवात झालेली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईमधल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी 1 दिवसाची परवानगी दिली आहे। तर मराठा आंदोलकांमध्ये जोश पाहायला मिळतोय। भगवा वादळ मुंबईच्या दिशेने निघालेला आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानामध्ये मराठा आंदोलक यायला सुरुवात झालेली आहे। काहीही झालं तरी आरक्षण मिळवणारच असा ठाम निर्धार मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केलाय। आणि या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपण जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी जुन्नरमधून जोडले गेलेले आहेत विशाल करोडे आणि मुंबईमधून सीमा आढे। पहिल्यांदा आपण विशालकडे जाणार आहोत। विशाल, सध्याची काय परिस्थिती आहे? किती वाजता शिवनेरीवर मनोज जरांगे पाटील जाणार आहेत? श्वेता, मनोज जरांगे पाटील अगदी सकाळी 6:30 वाजता आता जुन्नरमध्ये दाखल झाले। खरं तर काल संध्याकाळी त्यांनी 6 वाजता पोहोचणं अपेक्षित होतं, मात्र अंतरवाली सराटीवरनं निघाल्यावर ठिकठिकाणी चौकात त्यांचं स्वागत आयोजित करण्यात आलं होतं। रस्त्यावर मोठी गर्दी होती, शेकडो वाहनांचा ताफा होता, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळे जरांगे पाटील तब्बल 12 तास उशिरामध्ये सकाळी 6ला इथं पोहोचलेले आहेत। आता जुन्नर इथल्या गेस्ट हाऊसवर ते आहेत। सकाळी 10च्या दरम्यान ते शिवनेरी गडावर जातील आणि दर्शन घेतील अशा पद्धतीचं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर चाकण पुणे मार्गे ते मुंबईकडे रवाना होणार आहे। शेकडो लोक, शेकडो आंदोलक जरांगे यांच्या सोबत आहेत। गाड्यांचा मोठा ताफा जरांगे यांच्या सोबत आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आता आरक्षणाशिवाय माघार नाही असा या सगळ्या लोकांचा पवित्रा आहे। जरांगे पाटील जिथे जिथे जात आहेत तिथे तिथे लोक त्यांना भेटायला येतात। सध्या मी गेस्ट हाऊसवर आहे आणि गेस्ट हाऊसवर सुद्धा आपण बघतोय की लोकांची गर्दी झालेली आहे। लोक त्यांना भेटायला या ठिकाणी येत आहेत। त्यांच्यासोबत एक फोटो काढण्यासाठी किंवा मराठा आरक्षणाबाबत काय जे चालतंय त्या समजून घेण्यासाठी लोकांची ही सगळी गर्दी आहे। खरं तर इतका प्रतिसाद सरकारलाही अपेक्षित होता आहे का असा प्रश्न आता आंदोलक विचारतंय। मोठ्या संख्येनं मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यातून आणि सोबतच पश्चिम महाराष्ट्रातनं, उत्तर महाराष्ट्रातनं हे सगळे आंदोलक जरांगे पाटील यांना समर्थन द्यायला आता या ठिकाणी दाखल झालेले आहे। त्यामुळं आज संध्याकाळपर्यंत मुंबईला पोहोचणं, आझाद मैदानावर पोहोचणं या सगळ्या आंदोलकांना कठीण आहे। कदाचित मुंबईला पोहोचायला उद्याची पहाट उगवेल असं काहीसं चित्र ही गर्दी पाहताना लक्षात येत आहे। अगदी आपण आता जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमाकडे। सीमा, सध्या आपण मुंबईमधल्या आझाद मैदानामध्ये आहात। कशा पद्धतीच्या आंदोलनासाठीची तयारी सुरू आहे? तयारी झाली आहे का? नक्की श्वेता, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन मुंबईमध्ये होणार आहे त्या आंदोलनाची तयारी सध्या मुंबईमध्ये आंदोलकांकडनं केली जाते। आपण माझ्या मागे जर बघितलं तर एका पाठोपाठ एक आता मोठा गट आंदोलकांचं मुंबईतील आझाद मैदानावरती धडकताना पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे आता जशी गर्दी वाढते तसं पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये सुद्धा आता वाढ होताना पाहायला मिळत आहे। आझाद मैदानाच्या या संपूर्ण परिसरामध्ये ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात येत आहे, जेणेकरून कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही किंवा आंदोलक आक्रमक होणार नाही। सोबतच पोलिसांनी या आंदोलनासाठी फक्त 1 दिवसाची परवानगी दिलेली आहे। सोबतच काही अटी शर्ती सुद्धा घातलेल्या आहेत, म्हणजे 5 वाहनांपेक्षा जास्त वाहनं चालणार नाही किंवा मग 5000पेक्षा जास्त आंदोलकांना या ठिकाणी येण्याची परवानगी जी आहे ती दिलेली नाही। असं असताना देखील आतापर्यंत मोठ्या संख्येनं या ठिकाणी टेम्पो असतील, 4 चाकी वाहनं असतील, मुंबईतील आझाद मैदानाच्या परिसरामध्ये दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। सोबतच फक्त 1 दिवसाची परवानगी असताना देखील आंदोलक पुढील काही दिवसांसाठी रेशन घेऊन टेम्पोमध्ये रेशन भरून या ठिकाणी मुंबईमध्ये धडकलेत। त्यामुळे आता या आंदोलनाला नक्की कोणतं वळण लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गर्दी आता वाढू लागलेली आहे सकाळपासून, म्हणजे पहाटेपासूनच आंदोलक आझाद मैदानामध्ये दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। आता आझाद मैदानामध्ये
आतमध्ये जाण्याची परवानगी नाही, म्हणजे 9 नंतर त्यांना आतमध्ये पाठवलं जाईल. मात्र तत्पूर्वी या दक्षिण मुंबईमध्ये ठिकठिकाणी आंदोलक हे ठाण मांडून बसले आहेत. काही जण आपल्या गाडीमध्ये, काही टेम्पोमध्ये, तर काही रस्त्यांवरती आपल्याला फिरताना पाहायला मिळत आहे. काही आंदोलकांशी देखील आपण बातचीत केली. त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईमध्येच थांबणार आहोत. जरी पोलिसांनी आम्हाला एका दिवसाची परवानगी दिलेली असली तरी जोपर्यंत जरांगे पाटील आम्हाला सांगणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. सोबतच मुंबईमध्ये सध्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. तर त्या गर्दीला किंवा मुंबईकरांना आमच्याकडून कोणताही त्रास आम्ही देणार नाही, अशी सुद्धा त्यांची भूमिका सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे. पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये सुद्धा आता वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी त्यामुळे नव्या समयासहित मराठा आंदोलक आता मुंबईमधल्या आझाद मैदानामध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. उद्याच्या या एका दिवसाच्या आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटील काय किमया साधतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद विशाल आणि सीमा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.